My people in Pakistan and the people of India are far too poor to keep on fighting every 5 to 10 years. बघा आता एक इंटरेस्टिंग किस्सा तुमच्याबरोबर शेअर करतो. बघा एक व्यक्ती आहे ना आपल्या घराच्या अंगणामध्ये एक साप पाळतो, त्याला दूध वगैरे पाजतो. त्याचं असं मत असतं मी याला दूध पाजतोय ना म्हणजे हा मला काही दंश करणार नाही आणि एक दिवस माझ्या शेजारच्यालाच दंश करेल जेणेकरून त्याचा मृत्यू होईल. पण कर्मधर्म संयोगाने एक दिवशी हा दूध पाजत असताना ह्यालाच तो दंश करतो आणि ह्याचा इथे मृत्यू होतो. बघा एकंदरीत अशाच प्रकारचा किस्सा पाकिस्तान बरोबर घडला होता. कधी 2007 मध्ये. ते महाशय तुम्हाला माहिती असतील, व्हिडिओच्या सुरुवातीला मी त्यांचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यांच्याच एकंदरीत भाषणाच्या बेसवर ब्लीड इंडिया इंटू 1000 कट्स नावाची एक कॉन्सेप्ट जनरल जिया उल हक यांनी तयार केली होती आणि त्यातूनच दहशतवादाची निर्मिती झाली होती. ते काका तुम्हाला माहिती असतील, जुल्फिकार अली भुट्टो, म्हणजेच पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान आणि राष्ट्रपती. तर एकंदरीत त्यांची कन्या म्हणजे कोण तर बेनझीर भुट्टो यांचा एका हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. कधी 27 डिसेंबर 2007. आणि तो हल्ला कोणी घडवून आणला होता माहिती आहे का? साक्षात अल कायदाने. अल कायदा म्हणजे तीच संघटना आहे जी दहशतवादी संघटना पाकिस्तानने तयार केली होती. त्यांचा जो प्रतिनिधी होता ना मुस्तफा यझीद, त्याचं असं मत होतं की आम्ही बेनझीर भुट्टो यांची हत्या केली कारण त्या खूप मोठ्या असेट होत्या अमेरिकेच्या, ज्या की अमेरिकेला मदत करत होत्या आणि अमेरिकेची पॉलिसी एकंदरीतच पाकिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानच्या राजकारणामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि अफगाणिस्तानमध्ये जे त्यावेळेला मुजाहिरांचं एकंदरीत चालू होतं ना लढा, त्याच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिका बेनझीर भुट्टो यांची मदत घेत होती. तर एकंदरीत दहशतवादाची संकल्पना जगामध्ये मांडणाऱ्या व्यक्तीच्या मुलीला दहशतवाद्यांनी संपवलं होतं. इंटरेस्टिंग लिंक आहे ह्याच बेनझीर भुट्टो यांच्या हत्येची आणि कसबच्या ट्रेनिंगची. कसबच्या इंटरोगेशनमध्ये ह्या सर्व गोष्टी कळल्या होत्या. त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तोपर्यंत कनेक्टेड राहा. आणि एकंदरीत सिरीज बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्याकडे सुद्धा काही इनपुट असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. आणि हर हर महादेव. घर में कौन कौन रहता है? माँ, बहन. माँ का नाम क्या है? नूर इलाही. होगी कोई 40 के करीब होगी.